हे बघा मंडळी, विश्वासच होत नाही आहे की एवढी छान चेरी तयार झालेली आहे आपली आणि यापासूनच झालेला आहे. बिलकुल टेस्ट येईल तुम्हाला हिरव्या ऊसाच्या रसाचा. एवढ्या छान 2 डिश तयार होईल. कशापासून? तर टरबूजाच्या छिलक्यापासून. तुम्ही बनवले आहे का? तर बघा, मी आता टरबूज आणलेलं होतं घरी आणि आता ते टरबूज आम्ही या पद्धतीने त्याचे वरचे छिलके काढून घेत आहे. नेहमीच आपण काय करतो, हे बघा, हे टरबूज आपण नेहमीच खात असतो, पण हे छिलके जे आहे याच्यावरचे आपण ते फेकून देत असतो. तर बघा, याचा उपयोगही होऊ शकतो, हे तुम्हाला नक्की ह्या व्हिडिओमध्ये कळेल. तर बघा, याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे आणि ज्या त्या बिया आहे दाखवल्या मी तुम्हाला, त्या बियासुद्धा आपल्या कामी येतात. याला मगजबी म्हणतात आणि ही मगजबी बघा, आचारी लोक काय करतात, पनीरच्या भाजीमध्ये टाकत असतात. तर म्हणून त्या बियासुद्धा आपल्या कामी येतात. काहीच टरबूजचं वाया जात नाही. तर बघा, या पद्धतीने मी आता हे जे छिलके आहे यावरनं हे वरचे हिरवे छिलके काढून घेणार आहे आणि याला साफ करून घेणार आहे. तर बघा, या पद्धतीने मी याला कट करत आहे. ह्या बघा किती छान झालेले आहे आणि सगळेच्या सगळे छिलके मी आता कापून घेणार आहे. तर बघा, आपले छिलके तयार झालेले आहे आणि आता याला मी बारीक बारीक तुकड्यांमध्ये सुद्धा कापून घेणार आहेत आणि आता याला उकडायला ठेवणार आहे मी गॅसवर. तर बघा, आपले किती छान ते छिलके उकडल्या जात आहे आणि आता एकीकडे घेणार आहे मी पाक तयार करायला. तर पाक तयार करण्यासाठी घेतला आहे मी 1 ग्लास पाणी, त्यात टाकलेला आहे 1 वाटी साखर आणि बघा, आपला पाक तयार झालेला आहे आणि आपले तिकडे छिलकेसुद्धा शिजून गेलेले आहेत. आता ते छिलके आपण काढून ह्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडं 2 ते 3 मिनिट याला शिजू द्यायचं आहे. तर बघा, किती छान शिजलेले आहे आपले तुकडे. आता हे मी प्लेटमध्ये काढून यामध्ये थोडं खाण्याचा रंग टाकणार आहे, 2-3 रंग टाकणार आहे यामध्ये आणि याला चाळणीमध्ये त्याचा जो रस आहे, त्याचा जो पाक आहे तो गळायला पाहिजे म्हणून मी चाळणीमध्ये याला पसरवून घेणार आहे. ते बघा, किती छान झालेलं आहे आणि बघा, आता यापासूनच मी बनवणार आहे ज्यूस तयार. तुम्ही पिलेला आहे का हिरव्या ऊसाचा रस? जर तुम्ही हे पिल्यानंतर तुम्हाला हिरव्या ऊसाच्या रसाचीच आठवण येईल. तर बघा, मी टाकलेलं आहे थोडं पुदिना, थोडंसं गूळ टाकलेलं आहे आणि आता थोडं अर्धा लिंबू पिळून घेणार आहे यामध्ये आणि याला थोडं अर्धा ग्लास पाणी टाकून मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे. तर बघा, हा झालेला आहे आपला ज्यूस तयार. तुम्ही एकदा नक्की पिऊन बघा, बिलकुल तुम्हाला हिरव्या ऊसाच्या रसाचा टेस्ट येईल मंडळी. थोडे टाकलेले आहे मी बर्फाचे तुकडे आणि वरून टाकणार आहे मी काळं मीठ. तर बघा, किती छान 2 डिश तयार झालेल्या आहे. नक्की आमच्या गावठाण पद्धतीने तुम्ही ह्या 2 डिश तयार करून बघा. थँक्यू.